आपण पाहत आहात सरकार मराठी न्यूज। पहा जनतेच्या समस्येच्या बातम्या। कोळीबार मैदान येथील तालुका क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉल खेळाडूंसाठी बंद। 26 जानेवारीला उपोषणाचा इशारा। शासनाने कोट्यवधी रुपयाचा निधी खर्च करून ग्रामीण भागातील होतकरू खेळाडूंसाठी उभारलेल्या क्रीडा संकुलाचे 5 डिसेंबर 2015 रोजी उद्घाटन करण्यात आले होते। क्रीडा सुविधा संकुलाच्या मार्फत होतकरू खेळाडूंना शासनाकडून सुविधा देण्यात आल्या असल्या तरी क्रीडा संकुलाची निगराणी राखण्याचे काम तालुकास्तरीय अधिकारी करू शकत नाही, ही राज्याच्या क्रीडा धोरणाची शोकांतिका आहे, असे निवेदनात नमूद करून जिल्हाधिकारी कार्यालयात हे निवेदन सादर करण्यात आलेले आहे। क्रीडा संकुल तील बॅडमिंटन हॉल खेळाडूंसाठी बंद करण्यात आलेला आहे। त्याबाबत येथील उपोषणकर्ते खेळाडू श्रीकांत कदम, अमित गरुड, कपिल कोळेकर, सौरभ नागने, विपिन पानापल्ली, जय शिर्के, परिमल पाटणे यांनी निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देऊन उपोषणाला बसण्याचा इशारा दिलेला आहे। 2017 पासून मी बॅडमिंटन खेळत आहे क्रीडा संकुलमध्ये, परंतु तेव्हापासून आजपर्यंत क्रीडा संकुलाची देखरेख ही व्यवस्थितरित्या होत नाही आहे। तिथे कोणताही केर कचरा काढला जात नाही आहे। तिथल्या म्हणजे टॉयलेटच्या पाण्याची व्यवस्था नाही आहे, स्वच्छतेची व्यवस्था कुठलीही नाही आहे। त्यातूनही ते 1 जानेवारी 2024 पासून क्रीडा संकुल हे बंद करण्यात आलेले आहे। आम्ही 2017 पासून नियमित फी भरून तिथे आज जातोय, तर येथील प्रशासनाने की तेथील फी गोळा होत नाहीये या कारणास्तव ती 1 जानेवारी 2024ला ते क्रीडा संकुल बंद करण्यात आलं। ते अद्यापही चालू झालेलं नाही। आम्ही त्यांना वारंवार या गोष्टीची सूचना केल्या की सर ते कोर्ट आपल्याला चालू करणं गरजेचं आहे, परंतु अद्याप त्यांनी कोणतीही ठोस अशी भूमिका न घेतल्यामुळे आता आम्ही आज म्हणजे 16 तारखेला आम्ही 25 तारखेपर्यंत जर क्रीडा संकुल हे खेळाडूंना चालू करण्यात नाही आलं तर आम्ही 26 जानेवारीला खेड येथील क्रीडाप्रेमी उपोषणास बसणार आहोत। याचे आम्ही तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे, तसेच जिल्हाधिकारी क्रीडा तालुका अधिकारी यांनाही ते पत्र आम्ही पोस्टामार्फत पाठवलेलं आहे। जे आहे ते 1 जानेवारी 2024 पासून बंद आहे। ते चालू करण्यासंदर्भात आपण माननीय तहसीलदारांकडे चौकशी केली होती, परंतु त्याचा काही आपल्याला उत्तर आलेलं नाही आहे। त्याच्यामुळे आपण उपोषणाचं निवेदन माननीय तहसीलदारांना देण्यात आलेलं आहे। हे जर लवकरात लवकर चालू नाही झालं